Hello dear student, this is Pragati. आपण पाहतोय सेट्स प्रॅक्टिस सेट 1.3 चा क्वेश्चन नंबर 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? तर याचा आपल्याला काही एक्झाम्पल्स दिले आहेत. त्याचा आपल्याला युनिव्हर्सल सेट कोणता होईल ते विचारलेलं आहे. तर सगळ्यात पहिले ते सेट्स आपल्याला बनवावं लागेल आणि मग आपण डिसाईड करू की कोणता सेट युनिव्हर्सल राहील. चला आता मग सुरू करूया. फर्स्ट काय आहे? ए सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. तर ए सेटमध्ये काय राहील मुलांनो? एच्या सेटमध्ये राहील 5, 10, 15 अँड सो ऑन. बरोबर. आता बी पाहूया. सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. मल्टिपल ऑफ 7 म्हणजे काय? सेट हा राहील 7, 14, 21 अँड सो ऑन. नंतर सी काय आहे? सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. तर सी हा राहील 12, 24, 36 अँड सो ऑन. अशा प्रकारे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला जो युनिव्हर्सल सेट आहे तो कोणता बनेल? तर पहा, नॅचरल नंबर तर सगळे दिसतातच आहे आपल्याला, होल नंबर्स पण आहेत आणि आपण इंटिजर्समध्ये पण हे सगळे नंबर्स असतात. तर म्हणून आपण त्याला नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स हा युनिव्हर्सल सेट घेऊ शकतो. सेकंड पाहूया. पी इज अ सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. तर पी मध्ये काय राहणार? मल्टिपल ऑफ 4. तर 4, 8, 12 अँड सो ऑन असं राहील. टी काय आहे? सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. टीच्या सेटमध्ये काय मिळेल आपल्याला? सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. तर इव्हन नंबर आणि त्याचा स्क्वेअर 2, मग 4चा स्क्वेअर, मग राहील 6चा स्क्वेअर. अशा प्रकारे. तर पहा मुलांनो, इथे पण आपल्याला सेम मिळत आहे. नॅचरल नंबर, होल नंबर्स आणि इंटिजर्स हे याचं युनिव्हर्सल सेट राहील. तर पहा मुलांनो, आपण क्वेश्चन 1 आणि 2 साठी एक कॉमन आन्सर लिहूया की सेट ए बी सी आणि पी आणि टी साठी वी कॅन चूज एनी सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स ॲज अ युनिव्हर्सल सेट. थँक यू फॉर वॉचिंग.